रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात गेल्या वर्षभरात रोटरी क्लब ऑफ रोहा संचलित सिटी ऑफ फ्लॉवर यांचा प्रथम वर्धापन दिवस साजरा करण्यात आला। यावेळी राम मारुती चौक, तीनबत्ती नाका, रोहा नगर परिषद ते पुन्हा राम मारुती चौक अशी टाळ मृदुंगाच्या गजरात लेझिमच्या तालावर ठेका धरत वृक्षदिंडी काढण्यात आली। गेल्या वर्षभरात सिटी ऑफ फ्लॉवर या संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच लहान थोरांनी रोटरीच्या संकल्पनेला सहकार्य लाभल्यामुळे येत्या काळात याचे नंदनवन तयार होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर जंगलामध्ये असलेल्या सर्वच प्राण्यांना झाडांसोबत खाण्याचे व पिण्याच्या पाण्याची जंगलातच सोय झाल्याने त्यांचा शहराकडील मोर्चा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या वृक्षदिंडीला महिला, पुरुष, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती। आज आपण वनसंपदा जी आहे ती दिवसांदिवस नष्ट होत जाते, त्याचे अनेक कारण आहेत। त्याच्यामधला प्रखरपणे कारण समोर आलेलं आहे लागणारा वणवा। आज आपण जर पाहिलं तर रोहा तालुका, जिल्हा आणि सगळीकडे वणव्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। दररोज वणवा कुठल्या ना कुठल्या तरी जंगलाला लागत आलेला आहे। वणवा लागण्याची कारणं अनेक आहेत। आमचे शेतकरी बांधव जेव्हा राब भासतात त्याच्यातून एखाद्या वाऱ्याच्या झोताने जेव्हा एखादी पुरगी उडते, एखादा गवत उडतो आणि दुसरीकडे रानामध्ये जाऊन पडतं आणि या वणव्याचं स्वरूप इतकं दहाकतं होतं। यावर्षी निवी किल्ला, चिल्ला किल्ला, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी किल्ला, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वणवे लागले। मी सतत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या संपर्कामध्ये असतो आणि आपले स्वयंसेवी संस्था काम करणारे जे लोक आहेत वन विझवण्यासाठी तरुण सुद्धा त्याच्यात सहभागी होतात। मी सर्व आमच्या शेतकरी बंधूंना आणि रहिवाशांना सर्वांना आव्हान करतो की वणवा लागणार नाही ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि वणवा चुकून जर लागलाच तर आपण विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आपण करूया, कारण वणवा ही फार मोठी समस्या होत आहेत आणि वन विभागाने शर्तीचे प्रयत्न करत आहेत। परंतु अनेक परत एकदा नव्याने उपाययोजना करून वन विभागाने आणि लोकांच्या सहकार्यातून वन विझवण्याची आपल्याला फार मोठी गरज आहे। आणि एक संदेश आपण दिला पाहिजे की वृक्ष लागवड, पाण्याचा स्रोत आपण जिवंत ठेवल्याशिवाय आपण माणसं आणि पृथ्वी आपण वाचवू शकणार नाही। हा संदेश आपण सगळ्यांकडे पोहोचवण्यासाठी आजचा मेसेज आम्ही वृक्षदिंडीतून दिलेला आहे। खरं तर सुरेंद्रचं खूप कौतुक वाटतं। एकदम असा तारा कसा उगवतो त्याच्याप्रमाणे सुरेंद्र उगवलं। मला खूप आनंद झाला या गोष्टीचा। कायम त्याच्या गाड्यांच्या मशीन आणि बॅटऱ्या सोडून तो कुठे निसर्गात गेला मला माहिती नाही। हे गुण त्याचे कुठे लपले होते, आज ते सगळ्यांना समोर दिसत आहेत। आणि जाधव साहेब आमचे नेहमी चांगलं मार्गदर्शन करतात। सगळ्यात महत्वाची ताकद जी असते ती लोक चळवळीची असते। शासनाच्या अनेक योजना येतात जातात, कोण राबवतो कोण राबवत नाही, पण त्याच्याही पेक्षा लोकवर्गणीतून किंवा लोकांच्या मदतीने जी योजना आपण हातात घेतो ती 100% सक्सेस, यशस्वी होतेच। हा आपला अनुभव आहे आणि तो अनुभव पुन्हा एकदा सुरेंद्रने आम्हाला दाखवून दिला। त्याच्याबद्दल आमचं थोडंसं जे मन झोपलेलं होतं या बाबतीमध्ये ते सुरेंद्रनी जागा केलं असं मी प्रामाणिकपणे सांगेन। आणि याच्या पुढे केव्हाही जेव्हा केव्हा आमची काही खारीचा वाटा जर लागत असेल तर आम्हाला तुम्ही घ्या, आम्हाला बोलवा, आम्ही नक्की येऊ। एवढंच या दिवशी मी शब्द देते आणि पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।